That morning, two roads diverged in a wood, and I took the less traveled by, and that has made all the difference. ज्या वाटेवरून लोक गेलेले नव्हते ते वाट मी निवडले, and that has made all the difference. मला पण रशियन बद्दल असं वाटतं की मी रशियनची वाट निवडले, and that has made all the difference. म्हणजे रशियन निवडल्यामुळे मी JNU पर्यंत जाऊ शकलो, JNUचं म्हणजे JNU पर्यंत शिक्षण घेऊ शकलो. म्हणजे आता माझं JNU मधून PhD पूर्ण होतं. मला कधीच वाटलं नव्हतं की बाबा ही रशियनची जर्नी मी जी अशीच सुरू केली होती, म्हणजे एक छंद किंवा साहित्य अभ्यास म्हणून, की मला एक दिवस JNU सारखे म्हणजे टॉप युनिव्हर्सिटीमध्ये घेऊन जाईल. म्हणजे भारतातील एक सगळ्यात टॉप पहिल्या 5 मध्ये त्या JNUचं नाव होतं, नाव अजूनही येते. तर अशा युनिव्हर्सिटीमध्ये माझं सिलेक्शन होईल आणि तिथं मी जाऊन PhD करत असेल, मला कधीच वाटलं नव्हतं. परकीय लँग्वेजमुळे ओपन होतो. ते भारतीय भाषा शिकल्यामुळे फक्त करिअरच नाही, तुमचं सोशलायझेशन होतं, तुमचे मित्रमैत्रिणी बनतात. त्या भाषेतून तुम्ही म्युझिक ऐकू शकता, पिक्चर बघू शकता, वेब सिरीज बघू शकता, विनोद ऐकू शकता. म्हणजे ते एक आस्वाद म्हणतो आपण, ॲस्थेटिकच्या लेवलवर पण एक परकीय भाषा तुम्हाला म्हणजे कुठलीही भाषा असू दे खूप खूप जास्त हेल्पफुल ठरते. विशेषतः दस्तयेवस्कीच्या ज्यावेळी मी कथा वाचल्या किंवा कादंबऱ्या वाचल्या, तर मला असं वाटलं की आपल्याबद्दल लिहिलं जाते. म्हणजे आपण एक माणूस बाहेर एक जगतो आणि आतलं पण जग असतं ना, तर ते आतल्या जगाचं वर्णन कुठलं तरी ऑथर करतोय आणि ते आपलंच आहे असं आपल्याला वाटायला लागतं. शरद भाविस्करांचं भोरा पुस्तक वाचल्यानंतर मात्र मला घर सोडण्याची प्रेरणा मिळाली. म्हणजे मग माझं फायनल झालं की आता आपल्याला घर सोडायला लागतं. जर बाहेरचं जग एक्सप्लोअर करायचं असेल तर आपण घर सोडायला पाहिजे. म्हणजे ते मी असं म्हणेन की ॲट द राईट टाइम ऑफ माय लाईफ राईट बुक माझ्या हातात पडलं पाहिजे. योग्य वेळी योग्य पुस्तक माझ्या हातात पडलं. नमस्कार, मी निखिल कुंभार. कटकट या आपल्या YouTube चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण भेटणार आहोत इर्शाद वडगावकर यांना. इर्शाद हे रशियन लिटरेचर म्हणजे रशियन साहित्य या विषयात जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय दिल्ली येथे PhD करत आहेत. तर त्यांचा संशोधनाचा प्रवास कसा आहे, त्याचबरोबर ते अनुवादक आहेत. त्यांनी अंथोन चेखोव या रशियन लेखकाचे जे कथा आहेत त्यांचं मराठीत अनुवाद केले. तर नेमकं अनुवादक म्हणून त्यांचा प्रवास कसा आहे, त्यांचं नुकतंच राबुगा नावाचं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. एकंदरीत शैक्षणिक त्यांची वाटचाल कशी आहे हे आपण जाणून घेणार आहोत. स्वागत आहे इर्शाद. थँक्यू निखिल, मला इथं तुझ्या चॅनलवर बोलवल्याबद्दल तुझा आभार. तर इर्शाद, कसा होता तुझा शिक्षणाचा प्रवास, म्हणजे मराठी माध्यमातून सुरू झालेला प्रवास रशियन साहित्यापर्यंत येतोय, मधला जो काळ आहे तर नेमकं कसं होतं? माझं लक्षित वसाहत म्हणून गाव आहे रंकाळ्यापाशी, तर त्याला तोफेचा मळा पण म्हणतात. तर ह्या लक्षित वसाहतमध्ये अण्णासू शिंदे म्हणून शाळा आहे महानगरपालिकेची, तिथं माझं 7वी पर्यंतचं शिक्षण झालं. हायस्कूलसाठी 8वी 9वी 10वीसाठी महात्मा फुले हायस्कूल म्हणून एक प्रायव्हेट शाळा होती, तिथं झालं. 11वी 12वीसाठी कॉलेजच्या शिक्षणासाठी मी कोल्हापुरात आलो. न्यू कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं कॉमर्स साईडला. 11वी 12वी कॉमर्समधनं केलं होतं आणि त्यावेळी डोक्यात होतं की कॉमर्स साईड घ्यायचं म्हणजे आर्ट्स जरा एकदमच कमी वाटलं होतं. सायन्स आपल्याला झेपणार नाही, तर मधला मार्ग काय बाबा, तर कॉमर्स, तर घ्या कॉमर्सला. त्यामुळे डोक्यात असं काय नव्हतं की बाबा काय ते कॉमर्समध्ये जाऊन मला पुढे करिअर करायचं. तर 11वी 12वीला शिकताना वाटलं बाबा CS हा पर्याय आपल्या पुढे आहे, तर करूया आपण. BCom फर्स्ट इयरला आलो आणि तेव्हापर्यंत मला एक वाचनाची गोडी लागली होती थोडंसं. आणि BCom फर्स्टला आल्यानंतर मी चेंज करून घेतलं, BA ला गेलो. BA इंग्लिश लिटरेचरमधनं केलं. त्यानंतर शिवाजी युनिव्हर्सिटीत जाऊन MA इंग्लिश लिटरेचरसाठी ॲप्लिकेशन केलं. MA इंग्लिश पूर्ण केलं आणि साईड बाय साईड मी काही रशियनची कोर्सेस केलेत. आणि 1-2 जॉब झाल्यानंतर पुन्हा मी MA रशियनसाठी फॉरेन लँग्वेज डिपार्टमेंटला आपल्या शिवाजी युनिव्हर्सिटीत ॲडमिशन. MA करत असताना मला फेलोशिप जाहीर झाली UGC कडनं रशियनसाठी. मग वाटलं की बाबा ह्यातच करिअर म्हणजे ह्यातच एक आपले प्रवास सुरू ठेवावा, म्हणून मी PhD साठी अप्लाय केलं काही देशातल्या 4-5 युनिव्हर्सिटीमधनं आणि त्यात माझं JNU मध्ये ॲडमिशन माझं फिक्स झालं. JNU मध्ये माझं निवड झाली आणि सध्या मी आता JNU मध्ये रशियन लिटरेचरमध्ये PhD करतो. मला असं विचारायचं इर्शाद महत्त्वाचं, की जेव्हा आपण कॉमर्स कडून BA कडे येतोय किंवा सायन्स कडून BA कडे येतोय, बऱ्याचदा विद्यार्थ्यांच्या बाबतीत असं घडतं. मग तसं आर्थिक पाठबळ काय होतं काय, किंवा तुझी घरची परिस्थिती कशी होती? थोडं घरची परिस्थितीबद्दल बोलायचं तर आमचे वडील हॉकर्स आहेत, म्हणजे त्यांचे महाद्वार रोडला कपड्यांची गाडी आहे, तसा छोटासा व्यवसाय त्यांचा. आणि 11वी 12वीला असताना डोक्यात असं सहज जास्त काय नव्हतं, म्हणजे करावं काय किंवा करिअरच्या दृष्टिकोनातून मी तिथे विचार केला नव्हता. 11वी 12वीमध्ये असताना कॉलेजमध्ये असताना एक चांगली गोष्ट काय घडली तर पुस्तकांचा सहवास मला लाभला, म्हणजे पुस्तकांची मैत्री माझी झाली. परंतु कॉलेजला ज्यावेळी मी न्यू कॉलेजला गेलो तिथं अपराध लायब्ररी आहे, तर त्या लायब्ररीमधून मी काही पुस्तकं वाचायला काढलीत. मग मला असं आवडायला लागलं कथा, कादंबऱ्या, रहस्य कथा. मग ते असं वाचतच सुटलो मग. आणि BCom फर्स्ट इयरला गेल्यानंतर माझ्या लक्षात, म्हणजे तोपर्यंत मी कॉमर्सचा विद्यार्थी होतो, चांगला ठीकठाक मार्क मिळवत होतो त्यामध्ये कॉमर्समध्ये. आणि BCom फर्स्ट इयरला जाईपर्यंत माझ्या लक्षात आलं की हे आपण पूर्ण करायचंय, पुढे हेच करायचंय का, म्हणजे
CS आणि असं करायचं, कम्प्युटरच्या समोर बसून आपलं आयुष्य काढायचं काय. असं वाटलं की साहित्य अभ्यास करावा आपण. म्हणजे जर आपण इंग्रजी भाषा शिकली तर इंग्रजीतलं साहित्य चांगलं वाचता येईल, अभ्यास करता येईल. आणि इंग्रजी भाषा आपण जर शिकले तर रोजगाराची पण आपल्याला जास्त संधी उपलब्ध होतील. कारण इंग्लिश तेव्हा पण आणि आजही एक चलनी नाणं आहे. आपल्याला जर इंग्रजी भाषा चांगली आली तर रोजगाराचे आपल्याकडे असंख्य पर्याय उपलब्ध होतात. हा त्याच्या मागचा माझा 2 असे उद्देश होते. एक साहित्य पण अभ्यास करता येईल आणि आपलं करिअरसाठी इंग्रजी भाषा आपल्याला पुढे जाऊन उपयोगी पडेल. म्हणून वाटलं की बाबा आपण स्विच करावं. तर मी फर्स्ट इयरला असताना विचारणा केल्यानंतर त्यांना उत्तर असं आलं की मला की फर्स्ट इयरला तुम्ही पुन्हा सेकंड इयरला ऍडमिशन मिळत नाही, तुम्हाला पुन्हा पासून करावं लागतं. मी फर्स्ट इयर कसं तरी पूर्ण केलं बीकॉमचं आणि BA ला ऍडमिशन घेतलं फर्स्ट इयरला. कारण एक आपला दृष्टिकोन काय आहे की बाबा सायन्स वर, त्याच्या खाली कॉमर्स आणि खाली एकदम घालायला काय असेल तर आर्ट्स. मग एखादा विद्यार्थ्यांनी जर सायन्स कडून किंवा कॉमर्स कडून आर्ट्स लायचं असेल तर ते लोक म्हणतात तुम्हाला झेपलं नाही काय, अवघड गेलं काय, बरोबर काय आहे, असं पण असते ना. लोक सरास विचारतात. मग मी पण काय हे करणार. म्हणजे तुम्हाला मी ज्यावेळी ऍप्लिकेशन दिलं होतं प्राचार्यांना आमच्या की मला BA ला घ्यायचं, आता मी सांगणार काय की बाबा मला साहित्य अभ्यास करायचा म्हणून मला आर्ट्सला घ्यायचं आहे. ठीक आहे, मला पण वाटलं नाही की रिझन बरोबर वाटलं नाही, तर मी ठोकून दिलं होतं त्या अर्जमध्ये की मला MPSCचा अभ्यास करायचा, मला स्पर्धा परीक्षा करायची. त्यावेळी स्पर्धा परीक्षा काय होतं बोलबाल अजूनही आहे, करून दिला आणि मी BA ला आलो आणि BA पूर्ण केलं न्यू कॉलेजमध्ये मी इंग्लिश लिटरेचरमध्ये. मग मला MA पण करायचं होतं. BA करत असताना माझं वाचन पण वाढलं, चांगलं वाचन पण झालं आणि एक समज पण निर्माण झाली की आपण कदाचित प्राध्यापक होऊ शकतो, इंग्रजीचा प्राध्यापक होऊ शकतो चांगला जर आपण अभ्यास केला तर, चांगल्या डिग्र्या मिळवल्या, सेट नेट पास झालो तर. मग ते MA ला प्रवेश घेतला, MA इंग्लिशला शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये MA पूर्ण केलं मी. त्या MA करत असतानाच मला ते रशियनचे काही सर्टिफिकेट कोर्स, डिप्लोमा असं केलं आणि त्यानंतर काही नोकरी 1-2 नोकरी केल्यानंतर मग पुन्हा मी MA रशियनला ऍडमिशन घेतलं. MA रशियन केलं. त्याच फॉरेन लँग्वेज डिपार्टमेंट आहे आपल्या विद्यापीठाला, तिथं वेगवेगळ्या परकीय भाषा शिकवल्या जातात आणि रशियन मधून तिथं फुल प्लेस शिक्षण आहे, म्हणजे सर्टिफिकेट, डिप्लोमा, MA आणि PhD पर्यंत. तर मी तिथं MA पूर्ण केलं आणि MA पूर्ण करत असताना मला UGCची फेलोशिप जाहीर झाली. म्हणजे मी नेट पास झालो आणि मला एक नॅशनल फेलोशिप असते ती मला जाहीर झाली. तर मग माझ्या पुढे 2 पर्याय होते की बाबा इंग्लिशमधून कंटिन्यू करायचं किंवा रशियनमधून कंटिन्यू, म्हणजे रशियनला घ्यायचं. निर्णायक क्षण होता आणि मग मला असं वाटलं काहीतरी वेगळं करूया म्हणजे आपण. आणि मग मी ते रशियनचा निर्णय डोक्यात घेतला आणि काही विद्यापीठात मी अर्ज केले होते, त्यापैकी इंटरव्ह्यू होऊन माझं JNU सारख्या संस्थेत सिलेक्शन झालं आणि आता मी JNU युनिव्हर्सिटीमध्ये रशियनमध्ये PhD करतो. वडील जे हॉकरचं काम करतात, पण त्यांचं असं झालं नाही का की बाबा कॉमर्स करून BA करायचं म्हणतोय आता, मग आर्थिक कसं त्याला पाठबळ द्यायचं, किंवा त्यांच्या पण काहीतरी लिमिटेशन असणार आहेत ना की कुठेपर्यंत आपण त्याला सपोर्ट करू शकतो. तर त्या दरम्यानच्या काळात तू काही करत होतास? ऍक्च्युली म्हणजे तसं म्हणायला गेलं तर आमचं कॉलेजचं सगळं शिक्षण वडिलांनीच खर्च केलं सगळं. म्हणजे त्या वडील सगळे आमचे खर्च बघत होते, 3 जण आणि 3 भाऊ, त्यामधला मी मधला. तर त्यांना पण वाटत असावं की कुणालाही वाटते, साहजिकच आहे, पॅरेंट्सना वाटते की आपला मुलगी चांगल्या कॉलेजमध्ये चांगला कोर्स शिकावा, त्याला नोकरी मिळावी, चांगली नोकरी मिळावी. खरं मी ज्यावेळी साईट चेंज केली होती त्यावेळी माझ्या डोक्यात पण होतं करिअरचं असं खरोखर हे करायचं, जाऊन ते फिक्सच करायचं असं काय डोक्यात नव्हतं. आणि त्यावेळी आर्थिक तंगी होतीच थोडीफार. आणि मग मी त्यावेळी काय करायचो तर पुस्तकांची गोडी मला लागली होती आणि मी पुस्तक विक्रेता झालो. पुस्तक विक्रेता म्हणजे काही डिस्काउंट, म्हणजे लोकवाङ्मयगृहाची काही पुस्तकं आम्ही ज्यावेळी कार्यक्रम असायचे त्यावेळी लोकवाङ्मयकडनं पुस्तक घ्यायचे आणि ते डिस्काउंटवर विकायचे. कार्यक्रम असतील तर त्या बाहेर स्टॉल लावायचा छोटासा आणि मग तिथं आपण पुस्तक विक्रेती करून त्या कमिशनवर आपला थोडासा घर खर्च चालवायचा. हे मी 1-2 वर्ष केलं. त्याचबरोबर BA ला असताना मी कमवा शिका योजनेमध्ये पण होतो न्यू कॉलेजच्या. तर न्यू कॉलेजमध्ये तर मी लायब्ररीमध्ये काम मागून घेतलं होतं. 2 प्रकारचे काम होते, एक म्हणजे ऑफिस वर्क आणि एक लायब्ररीमध्ये. मला पुस्तकांची मैत्री करायची एवढी सवय लागली की मला असं वाटलं की काम पण आपण पुस्तकाच्या सानिध्यातच करावं, त्यांच्या सहवासातच करावं. त्यामुळे मी पुस्तकाच्या लायब्ररीत एक काम केलं होतं, त्याचे काही पैसे मिळायचे. परकीय भाषा निवडताना जनरली लोकांचं असं आहे की एखादी युरोपियन भाषा निवडावी, म्हणजे फ्रेंच असेल किंवा जर्मन, आर्थिक गणितांसाठी. तर तू हे सोडून रशियन निवडावी असं का नेमकं वाटलं? जसं की मी म्हटलं की मी इंग्रजी साहित्याचा विद्यार्थी होतो, तर BA ला इंग्रजी साहित्याचा ॲज अ पार्ट म्हणून एक वर्ल्ड लिटरेचरचा पार्ट असायचे. म्हणजे काही जागतिक साहित्यामधले काही रायटर्स त्यांची काही साहित्यकृती अभ्यासाला असायची. त्यामध्ये काही रशियन साहित्यिक आणि त्यांच्या साहित्यकृती होत्या, जसं दस्तयेव्स्कीची कादंबरी असू दे, चेखवच्या काही कथा होत्या,
मग मी थोडं ते पण वाचायला लागलो. म्हणजे रशियन साहित्य जेव्हा रशियन ऑथर्स ज्यावेळी वाचायला लागलो, गॉर्की असू दे, टॉल्स्टॉय, चेखव, तर ह्यांचं मला आवडू लागलं. म्हणजे त्यांचं लिखाण मला जास्त म्हणजे इंग्रजी साहित्यकांच्या पेक्षा त्यांचं जास्त साहित्य आवडू लागलं, म्हणजे भावू लागलं. आणि विशेषतः दस्तयेव्स्कीच्या ज्यावेळी मी कथा वाचल्या किंवा कादंबऱ्या वाचल्या त्यांच्या, तर मला असं वाटलं की आपल्याबद्दल लिहिलं जाते. म्हणजे आपण एक माणूस बाहेर एक जगतो आणि आतलं पण जग असतं ना, तर ते आतल्या जगाचं वर्णन कुठलं तरी ऑथर करतोय आणि ते आपलंच आहे असं आपल्याला वाटायला लागतं. त्यावेळी मला ते थोडंसं म्हणजे ही रायटर्स मला आवडू लागले, रशियन रायटर्स. आणखी दस्तयेव्स्की तर नंतर माझा फेवरेटच झाला. आणि एकदा असाच विचार आला की अरे आपण यांची सगळे साहित्य ते इंग्रजीतून वाचतोय, म्हणजे ट्रान्सलेशनमधून वाचतोय, म्हणजे इंग्रजीमधून. आणि ह्याने तर लिहिलं होतं रशियनमध्ये, मग आपण रशियन का शिकू नये? म्हणजे आपलं हे जर ह्यांचं साहित्य आपल्याला ओरिजिनलमध्ये का वाचू नये? ओरिजिनलमध्ये वाचण्याचा एक आनंदच वेगळा आहे. मग मला असं वाटलं की ट्राय करून बघूया, की थोडंसं आपण शिकून बघूया रशियन. आणि त्यावेळी फक्त एवढाच माफक विचार होता की दस्तयेव्स्कीची पुस्तकं मला रशियनमध्ये वाचता यावीत कधीतरी, त्यामुळे मी एक रशियन भाषा शिकायला जावं. तर त्यावेळी मला कळालं होतं की विद्यापीठामध्ये विदेशी भाषा विभाग आहे, फॉरेन लँग्वेज डिपार्टमेंट, आणि त्यामध्ये बऱ्याचशा लँग्वेजेस शिकवल्या जातात, त्यामध्ये रशियन पण होती. तर माझ्या डोक्यात फिक्स होतं की आता मात्र मी ज्यावेळी MA इंग्लिशला ॲडमिशन घेईल त्यावेळी सायमल्टेनियसली मी ते सर्टिफिकेट कोर्सला पण घेईन. आणि मी तसं केलं, सर्टिफिकेट कोर्सला घेतलं. त्याच्या अगोदर माझ्या काही शिक्षकांनी मला सल्ला दिला होता की रशियन घेऊ नकोस, रशियन आता थोडा रशिया मागं पडत चालला आहे. जसं तू म्हटलास की जर्मन, जापनीज, फ्रेंच या भाषांचा बोलबाला आहे, कारण करिअरच्या दृष्टिकोनातून त्यांच्या संध्या जास्त आहे. माझा विचार मात्र त्यात साहित्य असा होता. तर मी ते फॉरेन लँग्वेजला सर्टिफिकेट कोर्सला घेतलं आणि MA करत असताना मग सर्टिफिकेट झालं माझं. मग त्यानंतर डिप्लोमाला पण घेतलं, डिप्लोमा पूर्ण केला, मग हायर डिप्लोमा पण पूर्ण केला हळूहळू. म्हणजे ज्यावेळी शाळेमध्ये जॉब करत होते हे सगळं विद्यापीठात, शिवाजी विद्यापीठात 3 कोर्स झाले. 3 कोर्स मध्ये तुमचं BA झालं. तर BA झाल्यानंतर तुम्ही हे हायर डिप्लोमा झाल्यानंतर तुम्ही MA ला घेऊ शकता. मग MA ची पण आपल्याकडे सोय आहे. मग त्यावेळी माझ्याकडे हे होतं की 2 पर्याय होतात की एकतर ते इंग्लिश लिटरेचरमध्ये PhD करावी किंवा मग रशियनमध्ये MA करावं. तर मी मात्र असं डोक्यात घेतलं की आपण रशियन लिटरेचरमधनंच आता आपण पुढे जाऊया थोडंसं. तेच आता आपल्याला गोडी पण लागल्या आणि त्यात गती पण आलेली आहे, थोडंफार वाचायला पण यायला लागलं, आपल्याला बोलायला यायला लागलं. तर मी MA रशियनला घेतलं. MA रशियन करत असताना मी नेट परीक्षा पास झालो. नेट परीक्षा पास झाल्यानंतर मला UGC फेलोशिप जाहीर झाली आणि मी मग काय केलं की आता मला विचार केला की आता आपण PhD करूया यामध्ये. PhD ऍडमिशन घेतलं की आपल्याला फेलोशिप चांगले फेलोशिप मिळते, त्यामध्ये आपला खर्च सगळे बाकी रशियनमध्ये. तर मी JNU ला माझं सिलेक्शन झालं, इंटरव्ह्यू म्हणून सिलेक्शन झालं. आता बोलण्यात जे आलेलं की वाचनाबद्दल, टॉल्स्टॉय असेल किंवा चेखव, म्हणजे साधारण तुझं मराठीतलं पण वाचन असेल बरंच. मग वाचनाची आवड किती महत्वाची आहे या शैक्षणिक वर्षात, जे आता आपण बघतोय मोबाईलचा फॅड आहे, तर वाचनाची आवड किती महत्वाची? मला असं वाटतं की वाचन हा माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट होता, पुस्तक आणि वाचन. म्हणजे मला आता आठवते की मी पुस्तकं वाचायच्या अगोदर एक वेगळ्या प्रकारचा माणूस होता, आणि त्यानंतर थोडंसं आपली विचार प्रक्रिया बदलत जाते. जसं आपण पुस्तक वाचत असतो तसं आपण माणसं पण वाचायला शिकतो. पुस्तकी तुम्हाला माणसं वाचायला शिकवतात. शेवटी पुस्तकांच्या मध्ये काय असतं, कथा कादंबरी साहित्य काय असतं, हे माणसाबद्दल असतं, त्याचा विषय माणूस असतो. माणूस म्हणजे, आणि तो माणूस काय आपण पण असतो आणि आपल्या अवतीभोवतीची माणसं पण असतात. त्यामुळे साहित्य वाचल्यामुळे आपली माणसांबद्दलची, त्यांच्यातल्या नातेसंबंधांची बद्दलची आपली जाण अधिक विस्तारते. ते आपल्याला ह्युमन बनवतात, त्यामुळे त्यांना ह्युमॅनिटीज म्हणलं जातं. त्यामुळे पुस्तकं वाचणं हा टर्निंग पॉईंट होता, म्हणजे पुस्तकांची मैत्री करणं टर्निंग पॉईंट होता. त्यामुळे माझ्या आयुष्यात मी आतापर्यंत पुस्तकांच्या सानिध्यातच काम केलेलं आहे. आणि पुस्तकं कलेक्ट करण्याचा मला एक छंद लागला. इतका छंद लागला की माझ्याकडे इतकी पुस्तकं झाली की घरी ठेवायला त्याची जागाच अपुरी पडायला लागली. कारण घर 2 खोल्यांचं घर, आणि त्यामध्ये एखाद दुसरा कुठेतरी ते कबड, आणि त्या कबडमध्ये माझी सगळी पुस्तकं. मग कधी कधी असं वडील आमचे रागवायचे की अरे काय तुझ्यासाठी कबड बांधले काय, हे सगळे तुझी पुस्तकं आहेत असे. मग ते इतकी पुस्तकं वाढली की नंतर मी माझी पुस्तकं मला काही मित्रांच्या घरी ठेवायला लागली. एक म्हणजे विद्यापीठाच्या संपर्कात राहणं नेहमी हे किती महत्वाचं आहे, आणि तुझ्या दृष्टिकोनातनं ते म्हणजे, किंवा तू किती वेळा तुझ्या बाबतीत असं झालं की विद्यापीठापासून तू लांब गेलास आणि शिक्षणापासूनच लांब गेलास? ज्यावेळी तुम्ही विद्यापीठाचं म्हणजे हे शैक्षणिक वर्तुळ असतात त्यापासून थोडं लांब जायला सुरू केलं की तुमचं अकॅडमिक्स पण पलीकडे जायला असं होतं, म्हणजे ते मागं जायला सुरू होते. आणि मला ही गोष्ट जाणवायला लागली, म्हणजे काही जर अकॅडमिक्समध्ये किंवा शैक्षणिक क्षेत्रात करायचं असेल तर ह्या शैक्षणिक संस्थांना नाही त्याला आपण धरून राहिलं पाहिजे, त्याच्या जवळ राहिलं पाहिजे. त्यामुळे मी पुन्हा निर्णय घेतला की आपण आता विद्यापीठात येऊया, आणि म्हणजे ते रिसर्च असिस्टंटचा जॉब मी घेतला. म्हणजे ते ऑफर आलेले ना तुझ्याकडे? हा, आणि त्यानंतर त्याचा इंटरव्ह्यू होता, एक इंटरव्ह्यू माझं सिलेक्शन झालं. आणि विद्यापीठात तिथं आल्यानंतर ते
मी MA रशियनला पण ऍडमिशन घेऊ शकतो. म्हणजे त्यामुळे विद्यापीठ ही जी केंद्र आहेत, शैक्षणिक केंद्र आहेत, ती विद्यार्थ्यांच्या आयुष्यात खूप महत्त्वाची ठरतात. कारण त्यांचं व्यक्तिमत्व घडवण्यात, त्यांना एक जीवनाची दिशा देण्यात विद्यापीठ ही चांगली स्पेसेस आहेत. म्हणजे ही स्पेसेस पाहिजेत. जर शिवाजी विद्यापीठासारखं जर स्पेस नसतं आणि ते कोल्हापुरात नसतं तर कदाचित मला MA पण करता आलं नसतं किंवा विचार करायला लागला असतं की दुसऱ्या शहरात जायचं आहे. दरम्यानच्या काळात MA करताना किंवा मग तू PhDचे विचार तुझ्या मनात चालू झाले आणि मग JNUचा परत सिलेक्शन असेल, तर नेमकं ते कसं होतं? तुला जी तयारी आहे तिथं PhD करण्यासाठी, म्हणजे तुला काय असं काही डोक्यात होतं का पूर्वी की आपल्याला JNU मध्ये PhD करायची आहे, किंवा इतर तू बोललेलास की IFLU मध्ये किंवा इतर काही विद्यापीठांमध्ये तू अप्लाय केलेलंस पण ते झालं नव्हतं, तर ते कसा होता अनुभव? म्हणजे मी जसं म्हटलं की MA रशियन करत जेव्हा मी MA रशियन करत होतो तेव्हापर्यंत मला क्लॅरिटी नव्हती की पुढे काय करावं. पण मी नेटचा परीक्षेचा अभ्यास केला आणि नेट परीक्षा पास झाल्यानंतर जी UGC कडनं मला फेलोशिप जाहीर झाली. म्हणजे मी जर PhD ला ऍडमिशन घेतलं तर मला इतके महिन्याला 1 महिन्याकाठी बाबा 31-35 हजार रुपये मिळणार. तर तेव्हा मात्र माझा विचार पक्का झाला की आपल्याकडे आता आर्थिक एक काहीतरी स्रोत पाहिजे. तुम्हाला संशोधन करायचं असेल तर तुम्हाला फायनान्शियल बॅकअप पाहिजे. आणि त्यावेळी फायनान्शियल बॅकअप मला मिळणार आहे म्हणजे पक्क झालं. त्यावेळी मात्र माझ्या डोक्यात आलं की बाबा चला आपण थोडंसं एक्सप्लोअर करूया, म्हणजे आपण बघूया आपल्याला ऍडमिशन मिळते का, आपण अप्लाय करून बघूया. त्यावेळी मी शिवाजी युनिव्हर्सिटीतच होतो. तरी पण माझं असं मन होत नव्हतं की बाहेर जावं, कारण याच्या अगोदर मी कधी बाहेर राहिलो नव्हतो, हॉस्टेलवर पण राहिलो नव्हतो. जे काय मास्टर्स पर्यंतचं जे शिक्षण होतं ते घरातूनच केलं होतं. तर आता अशा वेळी मी ऍडमिशन म्हणजे ऍप्लिकेशन करून ठेवलं होतं. पण त्यावेळी मला माझ्या मानसिकता नव्हती की घर सोडावं असं, म्हणजे बाहेर जावं, एवढं बाहेर जायला लागणार. JNU शांतिनिकेतन जे वेस्ट बेंगॉलमध्ये आहे तिथे ऍप्लिकेशन आणि IFLU मध्ये. तर अशा वेळी माझ्या हातात भोरा पुस्तक पडलं शरद भाविस्करांचं आणि ते मी वाचायला लागलो. शरद भाविस्करांचं भोरा पुस्तक वाचल्यानंतर मात्र मला घर सोडण्याची प्रेरणा मिळाली. म्हणजे मग माझं फायनल झालं की आता आपल्याला घर सोडायला लागते. जर बाहेरचं जग एक्सप्लोअर करायचं असेल तर आपण घर सोडायला पाहिजे. म्हणजे ते मी असं म्हणेन की ऍट द राईट टाइम ऑफ माय लाईफ राईट बुक माझ्या हातात पडलं पाहिजे. योग्य वेळी योग्य पुस्तक माझ्या हातात पडलं आणि त्या पुस्तकानं मला घर सोडण्याची प्रेरणा दिली. म्हणजे एखादा विद्यार्थी ज्याच्याकडे कसलंही कॅपिटल नाही, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक नाही, जो असा थोडासा मागास, आपण जर कोल्हापूर सारख्या शहरात पश्चिम महाराष्ट्रात येतो त्यांचं तर काहीच नाही, म्हणजे जो भाग आहे तो तसं डेव्हलपमेंट पण नाही. तिथून तो जाऊन त्याची एवढी जर्नी शैक्षणिक पुढे जाते की तो आज JNUचा प्राध्यापक म्हणून आपल्या समाजासमोर आहे आणि चांगलं काम करतात. तर मला एक थोडं त्यातनं प्रेरणा मिळाली आणि मी मग मात्र माझा निर्धार झाला. माझे इंटरव्ह्यू होऊन मग शांतिनिकेतनमध्ये माझं सिलेक्शन झालं होतं आणि त्यानंतर JNUला पण नाव लागलं. मग ज्या शांतिनिकेतनमधलं कॅन्सल करून मला JNUला घेतलं, कारण JNU त्यापेक्षा थोडंसं मोठं होतं. आणि मला कधीच वाटलं नव्हतं की बाबा ही रशियनची जर्नी मी जी अशीच सुरू केली होती, म्हणजे एक छंद किंवा साहित्य अभ्यास म्हणून, ते मला एक दिवस JNU सारख्या म्हणजे टॉप युनिव्हर्सिटीमध्ये घेऊन जाईल. म्हणजे भारतातील एक सगळ्यात टॉप पहिल्या 5 मध्ये त्या JNUचं नाव होतं, नाव अजूनही येतंय. तर अशा युनिव्हर्सिटीमध्ये माझं सिलेक्शन होईल आणि तिथं मी जाऊन PhD करत असेल हे मला कधीच वाटलं नव्हतं. म्हणजे रशियनच्या एक वेगळा मार्ग निवडल्यामुळे मी JNU मध्ये जाऊ शकलो. JNUचं वातावरण, दिल्ली, या गोष्टी थोडंसं एक्सप्लोअर करू शकतो. इर्शाद, भाषा शिकताना काय मजा आहे आणि नेमकं आयुष्यात काय असं बदल घडले? एक पुस्तक मी मध्यंतरी वाचलं होतं की मला त्या लेखकाचं नाव माहित नाही, तर द वन थिंग नावाची. द वन थिंग मध्ये तो लेखक काय सांगतो, तुमच्या आयुष्यात एक गोष्ट तुमची असते ती तुम्हाला ओळखता आली पाहिजे. म्हणजे एकच असते, आपण मल्टीटास्किंग करू शकत नाही. मल्टीटास्किंग इज अ मिथ. आपण एकच काम चांगलं करू शकतो आणि त्यामध्ये गती मिळवू शकतो, पुढे जाऊ शकतो. तर तो काय म्हणतो की आपल्याला आपली वन थिंग ओळखता आली पाहिजे. मग मला असं कुठल्या तर स्टेजवर आयुष्यात वाटलं की आपली वन थिंग काय आहे बाबा, आपण प्रश्न स्वतःला विचारला तर मला असं वाटलं की माझी वन थिंग आहे ती भाषा आहे, म्हणजे भाषा शिकणं आहे. तर म्हणूनच मी भाषा शिकण्याचा निर्णय घेतला रशियनचा. म्हणजे मला असं एका स्टेजला जाणवलं की जर आपल्याला भाषा शिकायची असेल तर आपल्या त्या नेटिव्ह लोकांची पण आपल्याला बोललं पाहिजे, त्यांच्याशी मैत्री केलं पाहिजे. त्यामुळेच मी अप्रोच काय केला की कम्युनिकेटिव्ह अप्रोच डायरेक्ट डोळ्यासमोर ठेवला की आपण डायरेक्ट कम्युनिकेशन करायचं, सगळं वाचायची, त्यामध्ये ग्रामरचा अभ्यास करायचा, पण आपण बोललं पण पाहिजे. भाषा म्हणजे प्राथमिक काय आहे, भाषा बोलणं, बोलणंही प्राथमिक आहे. लिहिणं आणि हे सगळं नंतर ना आलेलं आहे. माणूस पहिला बोलू लागला. त्यामुळे आपण काय म्हणतो, एखाद्याला भाषा येते कधी म्हणतो तर एखाद्याला ती बोलता आली तर आपण म्हणतो की भाषा येते. इंग्रजी सगळ्यांनाच येते लिहायला, का आपण जर बोलता आले तर म्हणतो की याला बोलता येते. कन्नड माणूस काय म्हणतो, अहो ते जरा काय लिहिले ते वाचून दाखवावं, त्याला ते वाचता येत नाही, कारण त्याला बोलता येते, म्हणजे आपल्याला त्याला भाषा बोलता येते. त्यामुळे मला बोलता आलं पाहिजे त्या भाषेमध्ये असं मला वाटलं. आणि भाषा बोलण्याची जी मजा आहे ना ती ओरच आहे. म्हणजे एखादी भाषा शिकून ती बोलण्यातला आनंद आहे ना तो पैशापलीकडचा आहे. तू जर मला प्रश्न विचारलास की भाषा शिकण्याची मजा काय आहे, तर भाषा शिकण्याचं म्हणजे भाषा ही प्रायमरली आपण काय शिकतो की बाबा करिअरच्या दृष्टिकोनातून शिकतो, करिअर. पण त्याचा अजून एक अंग आहे, करिअरच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेच, ह्याच्याकडे आपण नंतर वळूच.
पण एक व्यक्तिमत्व आपण विकास म्हणतो, एक पर्सनल सोशल एक्सप्लोरेशन जे म्हणतो ते भाषेच्या माध्यमातून चांगलं होतं. असं म्हटलं जातं की एखाद्याच्या पोटाशी जायचं असेल तर त्याच्या पोटातून जातं. म्हणजे तर भाषा शिकून पैसे मिळू शकतात का आणि त्याच्या काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत, आणि नेमक्या काय अशा गोष्टी आहेत की ज्या भाषा शिकल्यामुळं संधी निर्माण होतात? आता जग फक्त इंग्रजीचं राहिलेलं नाहीये. ही आता एक म्हणजे खूप ढोबळ संकल्पना आहे, आणि ती एक भ्रामक संकल्पना आहे की जग इंग्रजीचं आहे. नाही, इंग्रजी बरोबर त्या त्या देशाचं म्हणजे मल्टीनॅशनल आणि मल्टीकल्चरल म्हणतो ना, एक मल्टीलिंग्वल झालेला आहे. तुम्हाला इंग्रजी आलंच पाहिजे, परंतु इंग्रजी बरोबर आणखी एखादी युरोपियन पौरात्य भाषा आली तर तुम्हाला त्या करिअरच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचं ठरतं. बरोबर. त्यामुळेच काय म्हणजे मी एक उदाहरण देतो. आपल्या इकडे इंग्रजीच्या संधी माहित आहेत, परंतु परकीय भाषेमध्ये काय संधी आहेत ते खूपच कमी जणांना माहित आहे. आता हे परकीय भाषेच्या संधी कुठं आहेत? म्हणजे तुम्ही जर मोठ्या शहरांमध्ये गेला, पुणे, मुंबई किंवा हैदराबाद, बँगलोर, दिल्ली, इथं परकीय भाषेचं एक मार्केट आहे, ते पहिल्यापासून वेल एस्टॅब्लिश्ड आहे ओव्हर द लास्ट 25 इयर्स. पण आपल्या इकडे छोटे छोटे शहर आहेत तिथं अजूनही परकीय भाषेमध्ये काय काय संधी आहे माहितीच नाही. बरोबर. कारण तेवढा व्ह्यूज डेव्हलप झालेला नाही. परकीय भाषा शिकून तुम्ही मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये जॉब मिळू शकता, तुम्ही ट्रान्सलेटर म्हणून काम करू शकता, तुम्ही इंटरप्रेटर म्हणून काम करू शकता, तुम्ही कंटेंट रायटर म्हणून काम करू शकता, तुम्ही त्या क्षेत्रामध्ये ट्युटर म्हणून काम करू शकता, ऑनलाईन ट्युटर करू शकता, तुम्ही प्राध्यापक बनू शकता. म्हणजे परकीय भाषा शिकल्यामुळे तुमच्याकडे करिअरच्या बऱ्याच सबटायटल्स करू शकता, बरेचशी कवाडं तुमच्याकडे ओपन होतात. बरोबर. आता माझंच एक उदाहरण मी हे सांगतो. मी फ्रीलान्सिंग ट्रान्सलेशनची कामं घेतो, इंटरप्रेटर म्हणून मला बोलवलं जाते. तर मध्यंतरी एक मलेशियाला मला जायची संधी मिळाली. काही रशियन कंपनीज होत्या, त्यांच्यातर्फे आम्हाला एक आमचं डेलिगेशन होतं, तिथं आम्ही जाऊन मलेशियन आणि रशियन कंपन्यांमधलं आम्ही इंटरप्रिटेशनचं काम केलं, आणि त्याचे पैसे तुम्हाला डॉलर्समध्ये मिळतात. म्हणजेच काय की आता जे ट्रॅडिशनल मार्ग होते ते आहेच, म्हणजे प्राध्यापक होणार, ट्रॅडिशनल मार्गांपेक्षा पण आता वेगवेगळे मार्ग ओपन होत आहेत, कारण मार्केट वाढत आहे, कारण हे जग एक्सपांड होत आहे आणि नवीन नवीन संध्या ह्या उपलब्ध होत राहणारच आहे. रादुगाकडे आपण बोलूया. काय होता अनुभव रादुगाचा आणि कसं सुचलं की मग आपण वाचतोय इथपर्यंत ठीक आहे, पण अनुवाद पण करावा किंवा आपण लिहावं, हे कसं सुचलं काय? आता हे जे रादुगा पुस्तक आहे ते मी माझं अपत्याचं असं समजते की माझं छोटं बाळ असं. कॉलेज असताना मी जसं म्हटलं की मला पुस्तकाची सवय लागली. जो पुस्तक वाचतो ना त्याला एका कालावधीमध्ये वाटायला लागते की आपण लेखक पण व्हावं, आपण लिखाण पण करावं, आपली पण पुस्तकं यावं. म्हणजे मी रशियनवर का उडी मारली, मला जे काही रशियनमध्ये सापडलंय ते माझ्या मित्रमैत्रिणींना समजावं, थोडंसं माझ्या शिक्षकांशी शेअर करता यावा, ह्या दृष्टिकोनातून माझा विचार काय झाला की आपण या काही छोट्या छोट्या कथा वाचतोय त्या आपण आपल्या मित्रमैत्रिणींसाठी, आपल्या जवळच्या लोकांसाठी ट्रान्सलेट करूया, म्हणजे प्रयत्न तर करूया. कवरचं लिहिलेलं, विजय पाडेकरने लिहिलेलं कवरसे पकडणारा कलावंत नावाचे पुस्तक वाचलं आणि मला एक कलाटणी मिळाली चेकोबद्दल. म्हणजे चेको असं मुळातून ज्याला समजून घ्यायचं त्याने ते पुस्तक वाचावं. त्या पुस्तकानं माझ्या अनुवादाला खऱ्या अर्थाने एक दिशा दिली आणि मी बाबा एक 18 कथांचा अनुवाद केला चेकोच्या. आणि माझ्या डोक्यात त्यावेळी काय होतं, ज्यावेळी मला फेलोशिप मिळेल त्यावेळी पहिल्या फेलोशिपनं मी पुस्तक काढणार, कारण आपलं पुस्तक कोण छापणार, आपण काय सिद्धास्त लेखक नाही किंवा अनुवादक पण नाही, मग मी कुणाकडे जायचं. माझा विचार काय होता, पहिली फेलोशिप आहे, किती पैसे लागतात, एक 30-40 हजार रुपये लागत असेल तर पहिली फेलोशिप आली की उचलून ते पुस्तक करूया. पण मला काही माझ्या मित्रमैत्रिणींनी सांगितलं की स्वतः पुस्तक काढण्यापेक्षा एखाद्या प्रकाशकाकडून आलं तर त्यांची वितरण व्यवस्था असते, ते जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचते, नाहीतर ते पुस्तक सीमितच राहील. बरोबर. मग मला काही माझे विनायक खोगाडे म्हणून एक लेखक मित्र आहेत, त्यांनी तर मला पुण्यात जायला लावलं आणि मला म्हटलं जरा फिरा, जरा तर प्रकाशकांना भेटा, म्हणजे तुम्हाला एकूण हा व्यवहार कसा असतो ते समजेल. मग मी 5-6 प्रकाशकांना फिरलो, भेटलो, मी माझ्या प्रकल्पासहित गेलो होतो, त्यांना मी दाखवलं माझ्याकडे असा प्रोजेक्ट आहे. आणि त्यातल्या काही दोघा तिघांनी म्हणजे एक चांगला रिस्पॉन्स दिला आणि त्यातले डायमंड प्रकाशननं माझं पुस्तक घेतलं आणि ते करूया म्हटलं, आपण हे करूया. मग 2016 नंतर JNUचं जे काही बदनामी झाली किंवा प्रसार माध्यमांवर जे काही टीका झाली, हे ठीक आहे, म्हणजे तिथं ऐकलं, पण तुझा नेमका अनुभव कसा आहे आणि तू बघितलेलं JNU कसं? म्हणजे मी JNU बद्दल मला थोडीच माहिती होती. 2016 किंवा कॉलेजमध्ये असताना पण नाच्या बरोबरच माहिती होती. 2016 नंतर ते सगळं प्रसार माध्यमांच्या मधनं यायला लागलं JNU बद्दल. तेव्हा कॉलेजला जाईपर्यंत आणि MA ला ज्यावेळी आम्ही ऍडमिशन घेतो तेव्हा पण बऱ्यापैकी JNU बद्दल कळालं होतं की JNU एक टॉप मोस्ट युनिव्हर्सिटी होती आणि त्याबद्दल माझं दुमत काही नव्हतं की JNU काय आहे. थोडं वाचल्यानंतर पण आपल्याला लक्षात आलं की JNU काय. पण ज्या प्रकारे जो प्रोपगंडा चालवला गेला आता 2016 पासून आतापर्यंत की JNU ला एक पुशबॅक करण्याचं, थोडंसं बदनाम करण्याचं, तिथं वेगळं चित्र निर्माण करा. तुम्ही ज्यावेळी प्रत्यक्षात JNU जाता ना तर JNU तुम्हाला वेगळंच बघायला. JNUची निर्मितीच जी झाली होती ती पार्लमेंटमध्ये लॉ पास करून झाली होती. एक वेगळं युनिव्हर्सिटी बनवायची होती, एक रिसर्च युनिव्हर्सिटी जी इतर युनिव्हर्सिटी आणि इतर कॉलेजेसपेक्षा वेगळं असेल, ज्याचा हाय लेवलचा रिसर्च चालेल, अतिशय उच्च दर्जाचा रिसर्च. आणि ती बेसिकली एक रिसर्च युनिव्हर्सिटीज आहे, म्हणजे त्यामध्ये तुम्हाला BA आणि मास्टर्सच्या विद्यार्थ्यांपेक्षा
PhD MPhil, आता MPhil काय हटवलं, PhD करणारे विद्यार्थी तुम्हाला जास्त सापडतील, कारण ती बेसिकली एक रिसर्च युनिव्हर्सिटी आहे. आणि त्याचं सगळ्यात मूलभूत वैशिष्ट्य म्हणजे शिक्षणाचा दर्जा. शिकणं आणि शिकवणं ही दोन्ही जी प्रक्रिया आहेत ते आंतर परस्पर असतात ना, रेसिप्रोकल, आणि ती एक वेगळ्याच लेवलवर जाऊन ती प्रक्रिया तिथं होते. म्हणजे विद्यार्थ्याला परीक्षार्थी न बनवता, आपल्याकडे सहसा काय होतं की बाबा परीक्षार्थीच बनवलं जातं आपल्याला. म्हणजे एक विषयांचा अभ्यास, परीक्षा, तोंडी परीक्षा, आणि त्या परीक्षा पास झाल्या की आपल्याला डिग्र्या, आणि आपल्याकडे डिग्र्या आपण असंच म्हणजे देतोय. आता तिथं JNU मध्ये तसं होत नाही. तिथं विद्यार्थ्यांना परीक्षार्थी बनवलं जात नाही, आणि तिथं डिग्री अर्न करावी लागते. म्हणजे तुम्हाला थ्रू आउट द इयर पूर्ण वर्षभर तुमचे सेमिनार असतात, कॉन्फरन्स असतात, तुमचे ट्युटोरियल्स असतात, तुमचे प्रेझेंटेशन असतात, तुमच्या बाकीच्या गोष्टी असतात, ओरल असते. हे सगळं जे केल्यानंतर मग जाऊन त्या विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थ्यांना डिग्री मिळते. म्हणजे महत्वच काय आहे की ती डिग्री मिळवण्यासाठी त्यांना आणखी काही विषयांचा पण अभ्यास करावा लागतो. फॉर एक्झाम्पल काय की एक आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन जो विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करायचा आपल्या युनिव्हर्सिटीनं, शिवाजी युनिव्हर्सिटीनं पण ठेवलं. म्हणजे नेमकं काय इंटरडिसिप्लिनरी अप्रोच. म्हणजेच काय की विद्यार्थी आपल्या विषयाच्या बाहेर जाऊन पण इतर विषयाचं त्याला नॉलेज असावं. तर हा जो दृष्टिकोन आहे, आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन जो डेव्हलप करण्याचा दृष्टिकोन आहे, तो मला JNU मध्ये फर्स्ट हँड बघायला मिळाला. म्हणजे तुम्ही फक्तच विद्यार्थी तुमच्या विषयाचा अभ्यास करत नाही, तर त्या विषयाच्या बाहेर आजूबाजूला जाऊन काही इतर विषयाचे क्रेडिट्स घ्यायला लागतात. म्हणजे काय, तर त्या इतर विषयाचा अभ्यास घेऊन त्याची पण परीक्षा पास व्हावी लागते, मग जाऊन तुम्हाला ती डिग्री मिळते. म्हणजेच काय, BA ला असल्यापासूनच त्या विद्यार्थ्याचा आंतरविद्याशाखी दृष्टिकोन डेव्हलप होण्याचा एक प्लॅटफॉर्मच विद्यापीठ उपलब्ध करून देतं. म्हणूनच ते विद्यार्थी फक्त आपल्या विषयापूर्वी मर्यादित राहतच नाही. JNUच्या विद्यार्थ्यांचं वैशिष्ट्य काय की ते राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या प्रगल्भ बनतात, वैचारिक दृष्ट्या प्रगल्भ बनतात. इतर ठिकाणी इतर देशात जाऊन ते पोस्ट डॉक करतात. म्हणजे ह्याचं कारणच असं आहे की ती सिस्टीमच त्यांनी अशी निर्माण केलेली आहे. शिक्षणावर भर, म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशन महत्वाचं नाही, शिक्षण, विद्यार्थी आणि शिक्षक हाच जो दुवा आहे तो जोडला जावा, हा JNUचा एक उद्दिष्ट असतं. आणखी एक त्याचं वैशिष्ट्य म्हणजे काय की चांगलं दर्जेदार शिक्षण, आणि ते कमी पैशात शिक्षण. म्हणजे काय की माफक फी मध्ये सगळ्यांना मिळावं. JNU मध्ये कुठलाही विद्यार्थी कमी पैशामध्ये शिकू शकतो, राहू शकतो, आपलं शिक्षण पूर्ण करू शकतो. फॉर एक्झाम्पल माझा जातं बघ, भारतातली सगळ्यात म्हणजे कमी पैशात एक सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहे, आणि त्याची फीस कमीच आहे, त्याची शैक्षणिक फीस कमीच. इतर मेस बिल असू दे किंवा हॉस्टेलचं पण जवळपास हॉस्टेल आहे फ्रीमध्येच असतं, ठीक आहे, आणि बाकीच्या कुठल्याही तुम्हाला एक्सपेन्सेस लावले जात नाहीत. त्यामुळे काय होतं, माझ्यासारखा विद्यार्थी जे येतात एकदम मध्यम वर्गातून येतात किंवा एकदम कनिष्ठ वर्गातून येतात, आर्थिक स्तरातून येतात, त्यांच्यासारख्यांना ते म्हणजे काय आहे, हे एक मोठा प्लॅटफॉर्म आहे चांगलं शिक्षण घेण्याचं, दर्जेदार शिक्षण घेण्याचं आणि कमी पैशात घेण्याचं. फॉर एक्झाम्पल माझं जे PhDचं ऍडमिशन झालं ते फक्त 180 रुपये झालं पहिल्या सेमिस्टर, 125 रुपयामध्ये. म्हणजे जवळपास फीज नाहीच तुम्हाला. आणि तुम्हाला काय करतं की JNU मध्ये फेलोशिप पण मिळतात, मेरिटचे फेलोशिप असतात, मेरिट कम फेलोशिप असतात, UGCचे इतर फेलोशिप असतात, इतर फंडिंग एजन्सीचे फेलोशिप असतात. म्हणजेच काय, तुम्ही शिकताना पण तुम्हाला एक आर्थिक स्रोत पण उपलब्ध करून दिला जातो. बरोबर. JNU सारख्या व्यवस्था आहे, JNU सारखे विद्यापीठ आहेत, म्हणून तर इतर म्हणजे आपल्या देशातील जे एकदम दुर्गम भागातील विद्यार्थी पण तिथे जाऊन शिक्षण घेऊ शकतात. कारण तुला अजून एक त्याचं उदाहरण सांगतो की JNU मध्ये अशी पण सिस्टीम होती की जर तुम्ही दुर्गम भागातून असाल तर तुम्हाला काही पॉईंट्स पण मिळतात त्याचे ऍडिशनल. आता पण आहे ती, आता ती काढलेली आहे. तर तुम्हाला काय पॉईंट मिळतात, समज मी कोल्हापुरातून आहे, कोल्हापुरात असं वेल डेव्हलप आहे पश्चिम महाराष्ट्र, तर एखादा विद्यार्थी जर असेल तर ती गोंदिया किंवा इतर काही असे ज्यांचं काहीच डेव्हलपमेंट नाही, आणि आम्हाला दोघांना जर समान मार्क असतील तर त्याला प्रेफरन्स त्याला त्या विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थ्यांना मिळणार, कारण तिचं काय ती मागासलेल्या ह्याच्यातून, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या, सांस्कृतिक सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या प्रदेशातून येतं. तर ह्या गोष्टीमुळे काय होतं की आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या म्हणजे जे मागासलेले भाग आहेत त्यातून विद्यार्थी जाऊ शकतात आणि आपलं शिक्षण घेऊ शकतात. मी असं की आता तुलाच एक उदाहरण सांगतो. म्हणजे मला त्या कॅम्पसवर बरेचसे विद्यार्थी भेटतात. त्यावेळी एक विद्यार्थिनी होती, त्याची ओळख करून दिली, ही पण महाराष्ट्रीयन आहे, आणि तिने सांगितलं की गोंदियाची आहे. आता गोंदिया हा जिल्हा आपल्या लक्षात पण राहिला नसता, कारण 4थीच्या भूगोल नंतर गोंदिया आणि हे नंदुरबार असे जिल्हे आपले कटर झाले असतील ना लोकांचे, कारण ते मेनस्ट्रीम मध्ये कधीच नाही. गोंदियामधनं एखादी विद्यार्थीने येऊन ती एका वेगळ्या विषयामध्ये ती PhD करते आणि पुढे जाऊन ती पोस्ट डॉक करेल, पुढे प्राध्यापक होईल. हे कधीच शक्य होतं ज्यावेळी असे JNU सारखे प्लॅटफॉर्म, JNU सारखी विद्यापीठ त्याला प्लॅटफॉर्म उभा करून देतात. मराठी शाळेचा विद्यार्थी ते JNU प्रत्येक पायरीवर संघर्ष आहेच, पण त्यांना जी केलेली निवड आहे आणि ती निवड त्याला ज्या मार्गावर घेऊन आलेली आणि उत्सुकता वाढवणारी. तर इर्षाद, तूच आता कशा पद्धतीने शेवट करशील?
एखादं रशियनमध्ये किंवा जसं तू इंग्लिशमधली आता एक कविता मांड तसं मला म्हणजे याच्यावरनं आठवतात की काही ठिकाणी माझं इंट्रोडक्शन करून देते तरी मुलगा रशियन शिकतो म्हटल्यानंतर लगेच मग माणसं मग हे रशियनमध्ये हे बोलून दाखवा की जरा हे कसं बोलतात म्हणजे रशियनमध्ये काहीतरी बोलून दाखवा की म्हणजे मला असं आठवतं की एखादा जादूगार असतो का नाही त्याला सांगितलं हा जादूगार आहे माणूस अहो मग हे काढून दाखवा की त्यातनं मग ही जरा जादू दाखवा की असं म्हणजे गमतीचा भाग म्हणून मला ते आठवतं. तर तू मला इथं बोलवलंस आपण छान गप्पा मारल्या आणि त्याबद्दल मी तुझं खरोखर मनापासून आभार मानतो आणि मी रशियनमध्येच त्याचा आभार मानतो. Дорогой Nikhil, очень-очень благодарю тебя за то, что ты меня пригласил сюда, на твой канал, и желаю твоему каналу процветанию и больших успехов. Спасибо, дорогой, большое. Спасибо большое. मी काय म्हणायचंय मी स्पसिबा म्हणायचंय का हा पजास्ता स्पसिबा सोपा आहे स्पसिबा इर्शाद Ni za što. थँक्यू.